सुभाष ठाकरेजी एक मोठं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे आणि क्रिकेट खेळताना त्या सर्व गोष्टी त्यांनी अभ्यासलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, आत्मसात केलेल्या आहेत. त्याचमुळे काल देखील पूर्ण दिवसभर आपण त्यांना पाहिलं या व्यासपीठावर सर्व नियम समजून घेत असताना, त्याची काळजी घेत असताना, अचूक कसं क्रिकेट कसं खेळलं जाईल त्यासाठी ते देखील मॅच रेफरी म्हणून या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळत आहेत. चला एक्स्ट्रा महिंद्रा स्पोर्ट्स आपला एक्स्ट्रा मेंबर त्वरित पाठवून द्यायचा आहे. मॅच ऑन होते. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. बिंदास लसने स्ट्रायकिंग एंडला आणि जितू माळी नॉन स्ट्राईक एंडला. आणि बॉलिंग ट्रॅकवर आता थोडा बदल केलेला आहे. बॉलिंग एंडला आता राहिल यांना आपण पाहतोय, ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे. खरं तर ते डिझर्व करतातच, पण मागच्या सामन्यामध्ये थोडे ते खाली बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळाले होते. पण आता बघा ना, राहिल तुम्हाला पंचांच्या डावीकडून स्टार्ट करताना पाहायला मिळते. फर्स्ट बॉल ऑफ थर्ड मॅच. ब्लाइंड स्ट्रोक, टोटल ब्लाइंड स्ट्रोक, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, फक्त बॅट्सविंग पाहायला मिळाला. शॉट ऑफ गुड लेन, बॉल सरसकट किटपेच्या हातामध्ये विसारदार पाहायला मिळतोय. जातोय हा डॉट बॉल. फुटवरचा स्पष्टपणे अभाव जाणवला बिंदास लसनेच्या या खेळण्याच्या शैलीमध्ये. त्याचमुळे मोठा फरक बॅट अँड बॉलमध्ये. डॉट बॉल येतोय. फुल लेनचा बॉल, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल कव्हरला, शॉर्ट कव्हरला अडवला जाईल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली गोलंदाजी राहील यांची पाहायला मिळते आणि ते कधी गती परिवर्तन करतील आणि बॉल टप्पा घेतल्यानंतर तुमच्याकडे वेगाने येईल की कमी वेगाने याचा नेम फलंदाजाला नसतो. त्यामुळे त्यांना मॅजिक म्हणतात पडघ्याचा. पण या ठिकाणी बघा बिंदास लसने जो बिंदास खेळासाठी ओळखला जातो. किती वेळ तुम्ही बिंदासला थांबून ठेवू शकता. या ठिकाणी उलट दिशेने फटका खेळता रिव्हर्स सीटच्या वतीनं 4 धावा वसूल केलेल्या टीम RG 444 ने. समाज सेवक भला यो टीम घर गावाचा रोनित दादा. आहे समाज सेवक भला यो टीम घर गावाचा रोनित. धावसंख्या झालेले आहेत 4 धावा, 4 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल, स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन दी स्टंप अटॅक. पायांवर बॉल आदळतोय. LBW ची अपील आणि चौकाराचं प्रत्युत्तर विकेटने देतोय मिस्टर राहिल शेख. फलंदाज बिंदास होतायत बाद. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा. दिलाचा हाय दिलवाला दादा, दिलाचा हाय दिलवाला. बघा या ठिकाणी बघा अगदी ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले होते. त्यानंतर ऑफस्टमला अटॅक करणारा हा बॉल होता आणि त्याचमुळे शफल क्रिकेट किती वाईट आहे त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी 6व्या स्टंपवर पोहोचले होते हा स्ट्रोक खेळताना आणि स्टंप टू स्टंप अटॅक राहील यांचा पाहायला मिळाला आणि त्यांच्या खात्यात जाते विकेट. 4 धावा असताना पहिला फलंदाज बाद झालेला आहे RD 444 चा. मागच्या सामन्यात सुद्धा निराशाजनक कामगिरी बिंदास लसने यांची पाहायला मिळाली आणि या सामन्यात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत प्रज्योत, ज्यांनी खऱ्या अर्थाने मागचा डाव सुरू केला होता बिंदास बाद झाल्यानंतर. आणि पुन्हा एकदा अशीच अपेक्षा आज सुद्धा असेल दुपारच्या सत्रामध्ये. प्रज्योत तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. आता समोर गोलंदाज आहेत राहिल शेख. फुल टॉस, ती तयारी नव्हती मोठा फटका खेळण्याची. बघा हसतायत थोडंसं, कारण ती अपेक्षा नसते फ्रेश बॅटरला की मला फुल टॉस मिळणार आहे की काय. कारण अगोदर त्यांच्या मनामध्ये हा विचार असतो की थोडं सेट होऊया, थोडा वेळ घेऊया आणि त्यानंतर अटॅक करूया. पण ती तयारी नव्हती प्रज्योतची आणि म्हणूनच फक्त एक सिंगल मिळते आणि या सिंगलने धावफलक पोहोचतोय आता 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय या पहिल्या षटकातला. वाईट यॉर्कर अपील बट नॉट इंटरेस्टेड बाय अंपायर. त्या ठिकाणी विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळालेले आहेत. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 5 धावा, 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम RD 444 आफ्टर 1 ओव्हर. सन्माननीय जयजी चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हा येस, वायफायची जी सुविधा आहे ती आम्हाला जयजी चौधरी यांच्या पतीने स्पॉन्सर झालेली आहे. वायफाय, ब्रॉडबँड, सोनादेवी नेट आणि ते मॅनेजमेंटमध्ये सुद्धा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर जयजी चौधरी जयकुमार ट्रॉफीची मॅनेजमेंट टीम आहे त्याच्यामध्ये सदस्य जयजी चौधरी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये आपण करतोय सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत हरीश पाटील आहेत का. चला हरीश पाटील नवीन गोलंदाज. तो क्रमबदल आपण पाहिलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये हरीशला वर आपण पाहिलं होतं. अराउंड विकेट ड्राईव्ह केलंय
मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करत बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. या षटकाची सुरुवात दमदार, मिळतील या धावा 4. प्रज्योतच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. थोडे स्कीड झाले मिड ऑफचे क्षेत्ररक्षक. सपाट मैदान आहे, काही ठिकाणी खास खळगे आहेत. धावसंख्या वाढते आणि वाढत राहील कारण या ठिकाणी फटक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉल जातोय स्वर्गीय संतोष बळीराम फुलोरे स्टँड मधील बसलेल्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय प्रज्योतच्या बॅटमधून. 2 चौकार खेचलेले आहेत लगातार आणि धावसंख्येला वेग मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जे करता आलं नाही ते दुसऱ्या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रज्योतचा दिसून येतोय आणि हरीशच्या विरोधात त्यांनी आता हात खुले केलेले आहेत आणि 4चा पाडा बोलण्याची तयारी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. शैलीदार फटक्यांसाठी त्यांना तर ओळखलं जाते. रिव्हर्स हिट म्हणा, स्विच हिट म्हणा, स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक म्हणा, पूल म्हणा, स्लॉग हिट म्हणा, स्ट्रेट हिट म्हणा. विलोभनीय फटके त्यांचे नेहमीच आपण पाहिलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये तसंच चित्र पाहायला मिळालं आणि या सामन्यात सुद्धा प्रज्योत तशीच कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या वतीनं. धावसंख्या पोहोचते आता 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. स्वीप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेगला पोचतील, आरामात बॉल कलेक्ट करतील. आता ती घाई होणार नाहीये धाव घेण्याची कारण आता कुठे आपण सेट झालेलो आहोत. पार्टनरशिप चांगली बहरते त्याच्यामुळे तिला नजर लागता कामा नये. त्यासाठी आपण देखील तसंच संयम बाळगला पाहिजे. तेच प्रज्वलच्या वतीने पाहायला मिळालं. जितू माळी यांनी 1 बॉल घेतला, धाव त्यांना मिळाली नाही. पण यावेळेस बघा मिसक्यू पूल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल जाईल बॅकवर्ड स्पेल सीमारेषा पार आणि एक दमदार भव्य षटकार फलंदाज जितूच्या बॅटमधून. जाईल तिथं मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव. जाईल तिथं मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव. करसन दादाच गाजतय नाव, आमचे दादाच गाजतय नाव. करसन दादाच गाजतय नाव, आमचे दादाच गाजतय नाव. करसन दादाच गाजतय नाव, आमचे दादाच गाजतय नाव. करसन दादाच गाजतय नाव. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. वेळ परत यायला वेळ लागत नाही आणि तेच पाहायला मिळालं या ठिकाणी कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या 5 आणि या षटकामध्ये आता 4 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते 20 वर. म्हणजे पहिल्या 4 चेंडूंमध्ये 15 धावा मिळालेल्या आहेत टीम RD 440 ला. म्हणून 6 षटकांचं क्रिकेट का पसंत केलं जाते तर प्रत्येक संघाला ती संधी मिळते, चुकलेल्या गोष्टी सुधारणा करण्यासाठी वेळ मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी आता गोलंदाजाला काय चुकते ते लक्षात घेऊन पुढचे 2 चेंडू अचूक दर्जाचे हाताळावे लागतील. एक्सपिरियन्स आहे गोलंदाज हरीश यांच्याकडे आणि तोच एक्सपिरियन्स आता झुकावा लागेल या पुढच्या 2 चेंडूंवर कारण सुरुवात जर चांगली राहिली नाही तर ताळमेळ चुकू शकतो क्षेत्ररक्षकांचा. अराउंड विकेट हरीश तयार आहेत. थोडं डिस्ट्रॅक्शन थांबलेत अजूनही. मॅच बॉल परत आलाय असं त्यांना कुठेतरी कळते पण असते. पंच त्या ठिकाणी आहेत तर बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत, आतमध्ये कळवतील तुम्हाला योग्य ती माहिती त्यांना मिळाल्यानंतर. तर आता धावसंख्येचा आढावा घेतला तर जितूचं 6 धावांचं योगदान आणि प्रज्वलचं 10 धावांचं योगदान मिळालेलं आहे. कॅज्युअल राहिले थोडेसे. अगेन्स्ट द टर्न स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न होता ऑन ड्राईव्ह पण कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. टेनिस बॉलला खूप चांगली फिरकी मिळते, ग्रिपिंग चांगली आहे हरीश पाटील यांची आणि असा मी उल्लेख केला होता की परत येण्याची संधी मिळते प्रत्येक गोलंदाजाला. हरीश तेच करताना पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल रिव्हर्स हिट खेळायचंय. कनेक्शन कुठे झालं पाहूया. बॉल तर गेलाय थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 आणि या शेवटच्या बॉलवर येतोय दमदार असरदार चौकार. RD 440 2 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा 1 गडी बाद. होतो या नावाचा जय जयकार, रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता एक चांगली स्थिती आपण RD पर्पल प्रोजेक्टच्या पाहतोय कारण ते आवश्यक होतं एका षटकाला टार्गेट करणं आणि टार्गेट केलेलं आहे गोलंदाज हरीश यांना. आणि पुन्हा एकदा हरीश यांना बॅक करण्यासाठी गोलंदाज येतोय राहिल शेख. राहिल शेखने पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवली. बिंदास असलेल्या त्यांनी पायचीच्या स्वरूपात बाद केलं. या ठिकाणी
ओ ऑन साइडला स्लॉग हिट ऍट हिज बेस्ट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक प्रेक्षक बॉस इमारेच्या पार षटकार. परंपरा म्हणजे गणवेश नाही एक्स्ट्रा मेंबरची, म्हणून ती 2 धावांची पेनल्टी असणार आहे. महिंद्रा स्पोर्ट्सला लक्षात घ्या मित्रांनो, नियमांच्या बाबतीत आम्ही सतर्क आहोत. ती आपण पुढच्या डावामध्ये ऍडजस्ट करूया. हो यावेळेस बघा फुललेनचा बॉल नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने इम्पॅक्ट चेक केला गेला. त्या ठिकाणी बॅटिंगला थ्रो पण बॅकअप नाहीये, पण घाई करण्याची गरज सुद्धा नाहीये असंच कुठेतरी प्रज्वल इशारा देत आहेत. दरम्यान हा नो बॉल आहे. कमरेच्या उंचीच्या वर हा बॉल इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला असंच कुठेतरी वाटते पंचांना, पण फिल्डिंग साईडने त्या ठिकाणी रेफरल घेतलेला आहे. चला आपण इम्पॅक्ट चेक करूया. ओव्हर द वेस्ट की बिलो द वेस्ट, पण बॉल हातातून निसटला होता राहिलच्या आणि हा 100% नो बॉल आहे. तर रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे महिंद्रा स्पोर्ट्सने. हा तर चेस्ट इम्पॅक्ट करणारा बॉल होता, लक्षात घ्या. रिव्ह्यू घेताना देखील थोडं लक्ष द्यायला हवं की आपण रिव्ह्यू आहे म्हणून घ्यायचं आहे असं नाही आहे. अजून 4 षटकाचा खेळ बाकी आहे आणि तेव्हा जर तुम्हाला गरज भासली तर तुम्ही काय करणार. त्याचमुळे जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही संभ्रमात आहात तेव्हाच तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायला हवा. रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे फिल्डिंग टीमने. धावसंख्या 31. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल शफल झाले होते पुल करण्यासाठी आणि फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आलं नाही या फलंदाजाला. जातोय हा डॉट बॉल. चांगला पुनरागमन ॲज एक्सपेक्टेड बाय राहिल, कारण पहिल्या चेंडूवर चूक झाली होती पण त्या चुकीला सुधारण्यासाठी माझ्याकडे संधी आहे, वेळ आहे, तेच दर्शवताना राहिल यांना आपण पाहतोय. फुललेनचा बॉल फॉलो थ्रू मध्ये बघा अगदी फॉरवर्ड लीन झाले, पुढे सरकले, खाली वाकले हा बॉल अडवण्यासाठी. खूप कमी वेळ मिळतो जेव्हा तुम्ही फॉलो थ्रू मध्ये असता, तुम्ही मध्यम गती गोलंदाज असता, तुम्हाला शरीराचं नियंत्रण राखायचं असतं आणि तेच खूप चांगलं राखलेलं आहे राहिलने या अगोदर. धावसंख्या 31 एक गडी बाद. धीम्या गतीचा इनकटर, हीच तर खासियत आहे राहिलची की त्याचा टप्पा पडल्यानंतर तो वेग देतो चेंडूला की कमी गतीने हाताळतोय त्याचा नेम नसतो. आणि हेच तर परिवर्तन राहिलचं त्याची स्ट्रेन बनलेली आहे. बघा शार्प इनकटर आपण पाहिला धीम्या गतीचा. धावसंख्या 31. ऑन साइडला बॉलला कवेत घेऊन हवेत खेळले, थेट उडवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावाचा षटकार. मस्तानी जोडी मला XT50 गाडी मला BMW घेऊन आला. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आज दोन्ही डावांमध्ये प्रज्वल चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालेला आहे, कारण ती संघाची गरज तर ओळखतोय आणि गरजेनुसार त्याचा खेळ देखील तितकाच बहादर राहिलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये 24 धावांची खेळी आपण प्रज्वलची पाहिली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्याच वेगानं त्याचा खेळ आहे. 22 वर तो खेळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये कन्सिस्टंट परफॉर्मन्स देणं हे फलंदाजाचं काम आहे आणि तेच सातत्य मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल लागतोय. धावसंख्या 37 झालेली आहे. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता एका चांगल्या स्थितीमध्ये RD440 हा संघ पहिल्या षटकात फक्त 5 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 गोळा केल्या आणि आतापर्यंत त्यांनी गोळा केलेल्या या षटकामध्ये 13 धावा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बघा चकवा देणारा हा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे टीम RD440 ची 37 धावा, 1 गडी बाद. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. टीम RD440 ओवळी.
चला नवीन गोलंदाज पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी हरीशलाच बोलवण्यात आलेले आहे आणि मागच्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झालेल्या आहेत त्या धावा वसूल करण्याची किंवा इकॉनॉमिकल राहण्याची विकेट टेकर घेण्याची भूमिका आता हरीश यांना घ्यावी लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय जितू माळी 10 धावांवर ते खेळत आहेत. शॉट ऑफ लेन अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत मिड विकेटला. चांगलं प्रोटेक्शन आहे गुळवी यांचं. एक सिंगल मिळते. एका सिंगलने धावफलक पुढे जाते आरडीची. 38 धावा 38 रन्स ऑन बोर्ड. चांगली पोझिशन आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. हरीश एक चांगला स्पिन अटॅक आहे हरीशची. शैली चांगली आहे पण यावेळेस बघा त्या शैलीला ओळखताना आपला नैसर्गिक खेळ दाखवताना प्रज्वल थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि प्रज्वलच्या वतीने येतोय हा दमदार चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करताना 4 धावा. जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला. दोस्ती यारी तर फेमस झाला, गरसन फुलो रे टेम घरवाला. दोस्ती यारी तर फेमस झाला, गरसन फुलो रे टेम घरवाला. कसा येणार आहे त्याचा पूर्वानुमान लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रज्वलला माहिती आहे की ऑफस्टमच्या बाहेरचाच बॉलिंग अटॅक असणार. त्याचमुळे त्या क्रीज बॉक्सचा खूप चांगला वापर करताना टर्न होऊ देताना बॉलला आपल्या कक्षेत घेऊन ते व्यवस्थित ऑन साईडला तटवत आहेत आणि त्या 4 धावा मिळत आहेत. आता RD440 या टीमला धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हरीश सर्वतोपरी प्रयत्न करतायत पलटवार करण्याचा पण बघा या ठिकाणी पलटवार नाही तर उलटवार येतोय. बॉल जातोय थेट थर्ड मॅन सीमारेषा पार. बॅक टू बॅक मोठा फटका येतोय फलंदाज प्रज्वलच्या बॅटमधून. 4 धावा चौकार. जाईल तीत मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव. करसन दादाच गाजतय नाव, आमचे दादाच गाजतय नाव. करसन दादाच गाजतय धावसंख्या नाव. 46 झालेली आहे. 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रज्वल आता डोकेदुखी ठरत चाललेले आहेत RD440 या टीमची. वाईड यॉर्कर हेच तर पर्याय वापरायचे. तुमच्याकडे जर अचूक दर्जाची गोलंदाजी आहे तर ती तुम्हाला आजच वापरायची आहे. राखून ठेवून काय त्याचा उपयोग होणार नाहीये, त्याला काय व्याज मिळणार नाहीये. जर तुमच्याकडे ब्लॉक आउट डिलिव्हरीज आहेत तर त्याचा योग्य तो वापर करावाच लागेल. तेच करताना हरीश पाहायला मिळालेले आहेत योग्य त्या वेळी. धावसंख्या 46. यावेळेस टप्पा खेचला होता आणि त्या संधीचा उचलला फायदा. ऑन साइडला खेळायचं नाहीये तर मला मैदानाच्या चौफेर खेळायचं आहे. रिव्हर्स हिट खेळताना बॉलला पाठवलं थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या 4 या षटकातला तिसरा चौकार प्रज्वलच्या बॅटमधून. अननसाच्या हायलाईन एक दिलात वाचलाई गाव. करसन दादाच गाजतय नाव, भिवंडी शहरात गाजतय नाव. करसन दादाच गाजतय नाव, टेमघर गावात गाजतय नाव. थँक्यू. गोलंदाजीला पूर्णपणे तो ओळखतोय आणि बॉल किती टर्न होणार आहे, बॉलचं बाउन्स किती असणार आहे, त्या सर्व गोष्टी तो लक्षात घेत असताना आता प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा कशा मिळतील तेच प्रज्वल जाणतोय. 34 धावांवर तो खेळतोय आणि जितूची 7 ते 11 धावांची मिळते. चांगली पार्टनरशिप बिंदास बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा बघा स्विच हिट आहे आणि बॉल थेट जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या धमाकेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आता RD440 या संघाचं उज्ज्वल भविष्य प्रज्वलच्या हातामध्ये. चौकार 4 धावा. जॉय कुमार ट्रॉफीला 888 नंबर गाडीवाला. करसन फुलो रे दादा आमचा आला यो टेंगरवाला. करसन फुलो रे दादा आमचा आला यो टेंगरवाला. करसन फुलो रे दादा आमचा आला यो टेंगरवाला. आपण जॉय कुमार ट्रॉफी पाहतोय. एक चांगलं नियोजन सन्माननीय बाळाराम दादा चौधरी, सन्माननीय रोहित शेठ चौधरी आणि सन्माननीय करसन दादा फुलोरे यांचं. ज्या नियोजनाच्या अंतर्गत खूप चांगली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. तर वैयक्तिक 38 धावांवर प्रज्वल खेळत आहेत आणि अर्धशतकी भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी जितू माळी आणि प्रज्वल यांच्या दरम्यान पाहायला मिळालेले आहे. अजूनही खूप प्रॉफिटेबल बॅटर्स पॅव्हेलियन बॉक्समध्ये आराम करत आहेत, ज्यामध्ये दीपू माळी यांचा उल्लेख होईल, ज्यामध्ये जयेश पटेल यांचा उल्लेख होणार आहे. तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे खरं तर. आणि मागच्या सामन्याचे हिरो विजेंद्र हे देखील आराम करताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेम चव्हाण यांना इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. या 5व्या षटकासाठी पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतील. स्ट्रायकिंग एंडला असतील जितू माळी.
आता आली जितूची पाळी. बॉलला थेट पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खूप चांगला बॅट स्विंग, खूप चांगलं कनेक्शन, षटकार, सिक्सर. आई सोना दे माझी टेम घर गावाची. खूप चांगला पिकअप शॉट फलंदाज जितू माळी यांचा पाहायला मिळालाय. आणि आता ती लय सापडलेली आहे. प्रज्वल देखील खूप चांगल्या पद्धतीने एक बाजू अडवून ठेवतोय आणि आता त्याला सात प्रज्वल ची सात जितूला मिळते. आणि जितू सुद्धा आता जास्तीत जास्त फटक्यांसाठी पुढे जातोय, कारण त्यांना माहिती आहे की अजूनही खूप चांगले फलंदाज आपल्या संघामध्ये असताना आपण आता रिस्क घेण्यास हरकत नाहीये. पण प्रेम संधी मिळाली त्या संधीवर आपलं नाव कोरण्याचं काम तुम्हाला स्वतःला करायचं आहे. तर पाहूया ती कामगिरी प्रेमच्या वतीने पाहायला मिळेल का. यावेळेस बघा, ताकद, नजाकत, टायमिंग, बॉल थेट जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. धमाकेदार बॅटिंग आता पाहायला मिळते फलंदाज जितू माळीची. बॅक टू बॅक षटकार. तर 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे प्रेक्षकांसाठी. तर ऑडियन्स कॅच पूर्ण केलेले आहे करेश म्हात्रे यांनी. तर आपण यायचं व्यासपीठावर. करसनदादा फुलोरे यांच्या वतीने ऑडियन्स कॅचसाठी 200 रुपये आहेत. करेशसाठी 500 200 मिळतील. तुम्ही ऑडियन्स आहात तर या करेशजी. आपण पाशा, येस, आता ही सूचना असेल आयोजक कमिटीमध्ये जे आहेत त्यांनी झेल टिपला तर 500 जमा करायचे. ऑस्ट्रेमच्या बाहेरचा बॉल, खूप जास्त बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एकदा मिळेल बघा. आपल्या रिप्लेमध्ये पाहायला मिळते प्रिन्स मूवीज दूध का दूध पाणी का पाणी. ऑन द स्पॉट रिप्ले तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं. तुमचं काम थोडं सोपं होते, तुम्हाला रिव्हर्स करण्याची गरज पडत नाही. 67 रन्स. क्षेत्ररक्षक आहेत पण दूर आहेत. गॅप शोधलाय. जेव्हा मिळते जितूला छोटीशी जागा तेव्हा नसते जितूच्या फटक्यांना मर्यादा. मिळतील या 4 धावा. चौकार. आई सोना देवी माझी टेम घर गावाची. आईला चिंता सदा तिच्या भोळ्या भक्तांची. आई सोना देवी माझी टेंगर गावा. 71 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. जास्त लांबलेलं षटक पाहायला मिळते प्रेमचं. 3 चेंडूच फेकलेत त्यांनी आणि 3 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केलेले आहेत. तर मागच्या 3 चेंडूवर काय झालं त्याचा विचार न करता पुढच्या 3 चेंडूवर काय करायचा तो विचार करायचा आहे. फुलोलेंचा बॉल होता, स्वीप केलाय. रिव्हर्स स्वीप त्या ठिकाणी पाहायला मिळाली, पण क्षेत्ररक्षक गलीमध्ये तैनात आहेत. आता स्ट्राईकवर कोणीही असो फायदा RD 440 टीमचाच होणार आहे, कारण दोन्ही फलंदाजांनी ते करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये. एक खेळतो 28 वर जितू माळी, 10 चेंडू त्यांनी घेतलेत आणि एक खेळतो 38 वर 16 चेंडू प्रज्वलने घेतलेत. त्याचमुळे स्ट्राईकवर कोणीही असू दे टीमचा फायदा नक्कीच होणार आहे. 5वा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 5व्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 73 धावा, 1 गडी बाद. RD 440 अजून विकेटचा शोध घ्यायचा आहे प्रेमला. त्याचमुळे त्याच्या मनाप्रमाणे तो क्षेत्ररक्षण सेट करतोय. यावेळेस बघा, स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक ठेवला होता, बनलाय प्रेक्षक. सिक्सर. 6 धावा. आई बसले मंदिरी आईची नजर भक्तांवरी. आई बसले मंदिरी आईची नजर भक्तांवरी. आई बसली मंदिरी आईची नजर भक्तांवरी. आई बसली मंदिरी आईची नजर भक्तांवरी. आता अर्धशतक खुणावते ते म्हणजेच प्रज्वलला. 17 चेंडूंमध्ये 44 धावा त्याने बनवलेले आहेत आणि आता 79 धावांवर RD पोहोचले. बॉलला बाउन्स मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, रॉकेट डिलिव्हरी गोलंदाज प्रेम चव्हाणची. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले RD 440 या टीमची 79 धावा, 1 गडी बाद. 79 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम RD 440 ओवळी. आणि जर अर्धशतक पूर्ण केलं प्रज्वलने तर या सिटी क्रिकेट सीझन मधलं 4थं अर्धशतक पूर्ण करणारा तो फलंदाज असणार आहे. आणि पाहूया ते अर्धशतक पूर्ण होतंय का. नॉन स्ट्राईक एंडला आता प्रज्वल पोहोचले. बॉलिंग ट्रॅकवर राजा येत आहेत. पहिलं अर्धशतक बिलाल शेख, दुसरं अर्धशतक गैसुद्दीन शेख, तिसरं अर्धशतक अल्ताफ शेख आणि आज 4थं अर्धशतक पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे.
त्या प्रश्नाचं उत्तर आता मैदानाच्या आतमध्ये मिळेल. पण समोर एक क्वालिटी बॉलर आलाय, राजा गुळवी. आणि आता पाहूया राजा गुळवी तो शोध घेतोय का. अपील शफल झाले होते, एक गुडघ्यावर बॅलन्स केला, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या, इम्पॅक्ट चेक केला, आउटसाइड स्टंप आहे. गोकुलदास सरांचं अचूक असं निरीक्षण, आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट करणारा हा बॉल आहे, त्याचमुळे अपील फेटाळली गोकुलदास सरांनी. दरम्यान हा डॉट बॉल खूप महत्त्वाचा होता आणि जितके जास्त डॉट बॉल्स येतील पुढच्या डावामध्ये तितकं रिलॅक्स राहतील महेंद्र स्पोर्ट्स. फुल टॉस आहे, यावेळी स्वीप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण दुसरा प्रयत्न, पण प्रज्वल थांबण्याचा सल्ला देतोय. सर्व काही सुरळीत चाललेलं असताना घाई करण्याची गरज नाहीये. आपला संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आहे, त्याचमुळे आपण ती स्थिती शेवटपर्यंत टिकवून ठेवूया, तोच सल्ला प्रज्वल देताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 80 झाले, 80 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. जबाबदारी वाढली आता राजा गुळवेची, या षटकावर नियंत्रण राखण्यासाठी तो सरसावलेला आहे. शेवटचे षटक खरं तर गोलंदाजासाठी थोडंसं कठीण असते, पण ते कठीण काम मी सोपं करू शकतो तीच भावना राजा यांच्या शैलीवर पाहायला मिळते. 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि फक्त 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. राजा तयार, स्ट्रायकिंग एंडला प्रज्वल, दांडीगुल, मिडल स्टंप डाऊन, चोख प्रतिउत्तर राजाचं मिळते आणि अर्धशतक हुकलेलं आहे फलंदाज प्रज्वलचं. 44 धावा करून ते होत आहेत बाद. काय मोमेंट असते कुठल्याही फलंदाजासाठी. 44 धावा पूर्ण करण्यासाठी एक मोठा संघर्ष त्यांनी केला आणि फायदा देऊ शकतो RD 4440 या संघासाठी, कारण इनिंग फिनिशर, मॅच फिनिशर, सिक्सर किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि पाहूया त्यांची ती ओळख या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पटवून देतील का. जसा टॉस समय मी उल्लेख केला की जो संघ जिंकेल त्यांना आराम मिळणार आहे आणि थेट रविवारचं तिकीट त्यांना मिळणार आहे, त्याचमुळे जिंकून रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही संघांच्या कॅप्टनचा आहे. पण पाहूया ती जी तिसरी जागा आहे टॉप 6 मधली कुठल्या संघाला मिळेल. दीपेश माई, स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या 80, 2 गडी बाद. या षटकावर महेंद्र स्पोर्ट्सचा मनासारखा खेळ झालाय. व्हाईट बॉल नेक्स्ट स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा, इझी डिसिजन फॉर अंपायर. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. बघा या ठिकाणी शफल झाले होते, तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या, त्याचमुळे यष्टीवेधी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर होता. यष्ट्यांना फुंकर घालून बॉल विकेट कपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलची 1 धाव. राजा तयार ओव्हर द विकेट डिपूसाठी. धीमी गती होती, जी अपेक्षा होती पेसची दीपेश यांना, ती अपेक्षा तर पूर्ण झाली नाही. बॅट्सविंग चांगला होता, पण बॉल अँड बॅटमध्ये होत नाही कनेक्शन. कम्पॅरेटिव्हली हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे महेंद्र स्पोर्ट्स या संघासाठी. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 81 धावा, 81 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस बघा फ्लिक केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, ते पोहोचणार नाहीयेत. बॉल तर पोहोचेल लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील 4. दीपेश माईच्या वतीने येतोय या नेत्रदीपक चौकार. या 4 धावा मिळत आहेत ज्या खूप महत्वाच्या होत्या. बघा बॉटम एंड किती स्ट्रॉंग आहे, फ्रंट फुटला बॅलन्स केलं आणि बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. खूप चांगल्या बॉडी बॅलन्सने हा चौकार वसूल केलेला आहे दीपेश माळी यांनी. धावसंख्या 85, 2 गडी बाद. हो यावेळेस फ्लिक ऑफ द रेस्ट, पण एलिव्हेशन आणि फोर्स या 2 गोष्टी कमी पडल्या आणि त्याचमुळे मिड विकेटला झेल देऊन दीपेश परतलेले आहेत. 6 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 85 झाले, 3 गडी बाद. आवश्यकता आहे 86 ची. 36 चेंडूंमध्ये 36 बॉल्स अँड 86 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम महिंद्रा स्पोर्ट्स. चला समालोचन कक्षामध्ये करू याबद्दल. आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत आवाज भिवंडीकर सन्माननीय संदेश पाटील सरांचा. थँक्यू, स्टे ट्यून. Thank you so much. "86 टार्गेट, 86 धावांचं आव्हान."
2 धावा पॅनल्टी जी आहे ती ॲड केली आहे टार्गेटमध्ये. तर टार्गेट 88 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात आजच्या दिवसातील दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आहे आणि सुपर 6 साठी ही लढत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय बालाराम चौधरी साहेब, ज्येष्ठ नगरसेवक रोहित चौधरी साहेब यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला, तसेच मांगीलाल पालीवाल रोकडा रास्ता यांचं देखील विशेष सहकार्य आहे. हे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर. खंबीर नेतृत्व या स्पर्धेसाठी बालाराम चौधरी साहेबांना दाखवला जात आहे. रोहित चौधरी साहेब आणि तसेच करसनजी फुलोरे आणि खऱ्या अर्थाने ज्याने विशेष मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे ते म्हणजे अजय चौधरी. मॅच ऑन होत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. शुभम गुलवी आणि प्रयाग माळी मैदानामध्ये. अठ्ठ्याऐंशी धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सुपर 6 ची ही तयारी सुरू आहे मैदानामध्ये. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण व्यासपीठाला कॉमेंटर्स असो किंवा पंच सर्वांसाठी एक चांगली मेजवानी ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचाच आनंद घेत आहेत सर्व कॉमेंटर, पंच तसेच सर्व आयोजक. चला फिल्डिंग लावायची आहे. RD टिपर 40 ओवली. पहिल्या डावामध्ये जयेश पाटीलला बॅटिंगसाठी संधी मिळाली नव्हती, मात्र प्रज्वलने खूप चांगली कामगिरी केली. 44 धावा बनवल्या. तसेच जितू माळी 29 धावांची खेळी पाहायला मिळाली. प्रज्वल 6 धावांसाठी 50 हुकली होती त्याची. 76 पार्टनरशिप पाहायला मिळाली. आयुष मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा. आज थोडा अनफिट वाटतोय, मात्र 100% देण्याचा प्रयत्न माझा देखील असेल, कारण की भरपूर स्पर्धा सुरू आहेत मित्रांनो. प्रत्येक स्पर्धेमध्ये जाणं गरजेचं आहे. आवर्जून निमंत्रित असतो प्रत्येक स्पर्धेचं. ही तर माझ्या घरची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मी 100% देण्याचा प्रयत्न करतोय. पंकज माली गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज आणि प्रयाग माली, म्हणजे एकाच गावचे 2 खेळाडू आमने सामने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पॉवर प्लेचं. पहिला चेंडू क्लासिकल ड्राईव्ह केलाय. समोर लॉंग ऑफ शतरक्षक विजेंद्र आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एक सिंगल धाव. सिंगलने खातं ओपन होत आहे. प्रयाग मालीचं खातं ओपन होत आहे महेंद्र स्पोर्ट भादवड टीमचं. एक चांगली सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर शुभम गुलवी.
फुलटॉस चेंडू मात्र ओ स्टेप नो बॉल. फारुख बर्डी सरांचा हा इशारा येतोय की हा चेंडू नो बॉल आहे आणि हा येतोय चौकार. 1+4 5 धावा बोनसच्या स्वरूपात. चांगला प्रयत्न राहिला होता दीपेश माळी याचं विकेट किपर आपण पाहतोय, मात्र शेवटच्या मोमेंट्सला हा चेंडू बीट करून गेला होता विकेट किपर दीपेश माळी याला लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. या स्पर्धेचे फोकसमॅन ऑर्गनायझर आपण पाहतोय करसनदादा फुलोरे. खऱ्या अर्थाने प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून. पंकज फ्री चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ स्वीप केलाय चेंडूला, फिल्डर आहे, धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, चांगला कमबॅक पाहायला मिळते. प्रज्वलने खूप चांगली फलंदाजी केली, आता फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली करतो तो नेहमी. सध्या पंकज माली चांगली गोलंदाजी करतोय. फुलटा चेंडू ऑन साईडला आणि बीमर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून, म्हणजेच एकूण 7 धावा धावफलकावर. यस नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि आता फ्रीचा इशारा फारुख बडी सरांच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावर. यस 1+6 7 धावा. 2 नो बॉल पाहायला मिळाले या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात महेंद्र स्पोर्ट्स संघाची चांगली झाली होती, 5 धावा खर्च केल्या होत्या. मात्र सध्या पंकजने धावा खर्च केलेल्या आहेत, अगदी 2 चेंडूमध्ये 13 धावा. आमचे व्हॉलेंटियर्स चेंडूचा ताबा घ्यायचा आपण. आज दुसरा दिवस, एक से बढ़कर एक खेळाडू तुम्ही पाहतायत. भिवंडी तालुक्यातील स्टार खेळाडूंचा हा खेळ BC4 फॉर्मेट तुम्ही पाहताय. जयकुमार ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. पंकज माली कमबॅक करणं गरजेचं आहे. फ्री चेंडू आहे. शुभम गुलवी ज्या प्रकारे खेळतोय नक्कीच पारड जड आहे. स्टँड अँड डिलिव्हर केलाय, समोर खेळलाय आणि विजेंद्रचा खूप चांगला प्रयत्न तिथे तुम्हाला पाहायला मिळाला. मात्र 2 धावा कंप्लीट करताना शुभम गुलवी चांगली फिल्डिंग, 4 धावा आपल्या संघासाठी सेव्ह करताना. ज्या संघाची फिल्डिंग चांगली असतो ना तो संघ नेहमी चांगला काम करतो स्पर्धेमध्ये. फिल्डिंग चांगली राहिली, 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. पंकज हा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा बीमर, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. आता हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये, कारण की 2 बीमर चेंडू टाकलेले आहेत. 1+4 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 20 धावा धावफलकावर. ही अपेक्षा नव्हती पंकज माळी याच्या माध्यमातून, कारण की पहिला पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बीमर चेंडू टाकणं आणि एक ओव्हर स्टेपिंग म्हणजे तब्बल 3 नो बॉल टाकले गोलंदाज पंकज माली याने. कमी असं पाहायला मिळतो, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. प्रयाग माली देखील विचार करत असेल की अशी गोलंदाजी मी पहिल्यांदा बघितली आहे, कारण की ग्रामीण गटासाठी एकत्र खेळत असतात ते गावा गटातून. आता हा षटक कंप्लीट करण्याकरता गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आलाय. विवेक आलेला आहे, पाहूया विवेक कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय.
3 चेंडू टाकायचे आहेत, म्हणजे चांगले टाकावे लागतील. अगोदर धावा खर्च आहेत. फ्री चेंडू पुन्हा टाकावा लागेल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा. यस, फ्री कंटिन्यू असणार आहे. धाव संख्या 21 धावा, 21, 21 रन बिना विकेट के नुकसान पर. चांगली सुरुवात महेंद्र स्पोर्ट बादवा टीम संघाची आपण पाहतोय. बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. एस्ट्यांच्या वरतून चेंडू लँड झालेला आहे. डॉट चेंडू भरपूर उशिरानंतर पाहायला मिळतोय विवेकच्या षटकामध्ये. जयेश पाटील, दीपू माली विचार करत असेल की हे 2 चेंडू जे आहेत ना चांगले टाकणं गरजेचं आहे, कारण की अगोदरच धावा जास्त खर्च झालेल्या आहेत. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकेट फार महत्वाचा असेल या 2 चेंडूंवर. शुभम ज्या प्रकारे आक्रमकता फलंदाजी करते त्याला थांबवणं गरजेचं आहे. क्लासिकल. हो हो हो, असं वाटत होतं की झेल होईल. जितू होतं. 100% कमिटमेंट पाहायला मिळालं. झेल सुटली, जीवनदान मिळालं फलंदाजाला. रिप्ले मध्ये पाहूया आपण. कडक स्ट्रोक समोर जितू माळी होतं. ओ, असं वाटलं होतं की झेल पकडली, मग शेवटच्या मोमेंटला हा चेंडू हातातून निसटलं होतं. बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये, धाव मिळणार नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. एक पार्ट टाइम गोलंदाज आहे विवेक. त्याला षटक कंप्लीट करण्याकरिता जयेश पाटील, दीपू मालिया ने दिला होता. तरी षटक कंप्लीट केलं आणि फक्त एकच धाव खर्च केला, तो म्हणजेच वाईटचा धाव. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. धाव संख्या टोटल स्कोरबोर्डवर 21 धावा. जो आस्किंग रन रेट पाहिजे होता त्याच्या वरती चालत आहे महेंद्र स्पोर्ट बादवड, कारण की 3 चेंडू मध्ये 21 धावा आणि मागच्या 3 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. हा क्रिकेट आहे. धनराज गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त ऑलराऊंडर आपण पाहतोय. कामतगर संघासाठी नेहमी खेळत असतो. धनराजला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की P2चा हा षटक आहे. पॉवर प्ले दुसरं सुरू होता आहे. 3 खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, जिथे तुम्हाला एक एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लाईक आपण पाहतोय. आणि त्यानंतर वाईडिश मिड विकेट. 30 सर्कलमध्ये ऑफ साईडला जर बघितला पमे आपण पाहतोय गली पॉइंटवर आहे. कव्हरवर बिंदास असणे. मिडॉवर जितू. ऑन साईडला शतरक्षक आपण पाहतोय पंकजला, जो मिडॉनवर आहे. धनराज राऊंड द विकेटने हा पहिला चेंडू. ओ, नॅचरल बॉन्सर हा चेंडू. पंच इशारा करतील आम्हाला वाईटच की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आणि एक बॉम्ब टाकल्यास पंच जहीर सर कळवत आहेत. धाव संख्या 22, 22. गोलंदाज धनराज राऊंड द विकेटने. ओ, सुपला स्ट्रोक खेळायचं होतं, बॅटवर आला नाहीये. वेग वाढवलं होतं यावेळेस धनराजने. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. नेहमी मी प्रयाग मालीला बघितलं, जवळून बघितलंय. भरपूर स्ट्रोक आहेत त्याच्याकडे. आजही आठवतंय नानकरच्या त्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणवर मयूर एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट स्विच हिट खेळले होते. जबरदस्त आक्रमकता क्रिकेट त्याने दाखवलं होतं त्या ग्राउंडवर. इथे देखील तोच क्रिकेट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. धनराज पुढे निघून ड्राईव्ह केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. प्रज्वल आहे, चुकी होणार नाहीये. एक सिंगल धाव. चांगला क्रिकेट. आता RD440 ओली संघ पूर्णपणे चार्जेस झालेला आहे, कारण की लक्ष्य 88 धावांचा आहे. आणि जेव्हा जेव्हा टेमघर गावामध्ये स्पर्धा होतात हा टार्गेट कमी म्हटला जातो. 95 देखील एकदा चेस महेंद्र स्पोर्टने केलेले आहेत याच ग्राउंडवर. त्यावेळेस गॅसुद्दीनने ती फलंदाजी केली होती. जॉली कामतगर आणि महेंद्र स्पोर्टचा तो सामना सुरू होता.
गोलंदाज धनराज. हा चेंडू ऑन साईडला खेळले जयेश पाटील भरपूर दूर आहे. चेंडू सीमा पार येतोय चौकार. कडक स्ट्रोक. शुभम गुलबी ऑन फायर नाव. कडक बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे. काही चेंडूंचं आपण पाहतोय ऑफसाईड एक्स्ट्रा कव्हर पॉइंटवर खेळले जातात तर खराब चेंडूंना ऑन साईडला सीमेच्या बाहेर मारले जात आहेत. 27 धावा धावफलकावर 27 27 रन. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी. धनराज गोलंदाज राऊंड द विकेटने. हा चेंडू हुक केलाय. जयेश पाटील पुन्हा पोहोचू शकणार नाहीये कारण की हा चेंडू देखील सीमा पार येतोय चौकार. बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला होता. हुक स्ट्रोक पाहायला मिळाला. शुभम गुलवी आक्रमकता फलंदाजी करत आहे. चौफेर फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. शुभमला सांगितलं आहे की पहिल्या चेंडूपासून त्याला अटॅक करायचा आहे आणि तो अटॅक इथं पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 31 धावा 31. नेक टू नेक फाईट बॅक करताना महेंद्र स्पोर्ट बादवर आमदार रुपेशदादा मात्र फॅम टीम. एका बाजूला विनोद पाटील आणि बंटी शिल्के फॅम टीम आपण पाहतोय. मनीष पाटील सर आपण आमच्या उजव्या बाजूला जो टॉस बॉक्स आहे त्याच्या मागे आपण करेश मात्रेंना संपर्क साधायचे. वेलकम बॉबी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. करेश मात्रे दुपारच्या सत्रामध्ये इथे उपस्थित होत आहेत. धनराज गोलंदाज. हा चेंडू चांगला आहे. ओ गॅप आहे मात्र फिल्डिंग चांगली आहे. प्रज्वल आज एकाएक पिक्चर मध्ये दिसतोय तुम्हाला. वेलकम. दुपारच्या स्नेहभोजनाच्या नंतर आमचे मित्र मनीष पाटील सर आलेले आहेत. सर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद संदेशजी. धावसंख्या 32 झालेली आहे. धावांचा पाठलाग करायला 86 आणि तो पाठलाग अचूक आहे. 2 धावांची ती पेनल्टी असणार आहे म्हणजे 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण तो पाठलाग अचूक आहे असं आपण 11 चेंडूनंतर सांगू शकतोय. 32 धावा धावफलकावर आहेत. स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि त्या ठिकाणी बघा हा जातोय डॉट बॉल जो खूप आवश्यक होता. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. मागच्या सामन्यात सुद्धा 88चं टार्गेट होतं का आणि तेच टार्गेट पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. जसं सिद्दीक बाबा यांनी वर्णन केलं की या मैदानावर धावांचा पाऊस पडतो महिना कुठलाही असू द्या आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आजच्या सत्रामध्ये. जयेश पाटील आता 86चं टार्गेट असेल. ओके रिवाइज्ड टार्गेट आहे 86चं लक्षात घ्या. रिवाइज टार्गेट 86चं असणार आहे कारण 2 रन्स ॲडजस्ट केलेले आहे आपण कारण आता त्यांचा सुद्धा एक्स्ट्रा मेंबर म्हणजे दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आहे का. तर 86 टार्गेट असणार आहे लक्षात घ्या. 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. प्रत्येक षटकामागे ज्या गतीनं जायचंय त्याच गतीनं ते जाताना पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शुभम गुलवी आणि प्रयाग या 2 फलंदाजांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि सुरुवात चांगली करून दिलेली आहे. विदाउट लॉस 32 विच इज गुड साइन ऑफ क्रिकेट और चेसिंग टार्गेट ऑफ 86. तर चला जास्त वेळ घेऊ नका. टायमर स्टार्ट आहे. हा 1 मिनिटाचा कालावधी पुन्हा एकदा तो ॲडजस्ट करण्यासाठी मग ती सूचना करून चालणार नाही. टायमर नाही थांबणार. नवीन गोलंदाज तुम्हाला प्रज्वल पाहायला मिळत आहेत ज्यांनी आज 44 धावांची विस्फोटक खेळी खेळली या सामन्यामध्ये. या अगोदर देखील आपण तसाच खेळ पाहिला होता प्रज्वलचा. बत्तीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आपण प्रज्वल यांना पाहतोय ओव्हर द विकेटनं. ओ ब्लॉक होल डिलिव्हरी परफेक्ट ब्लॉक. पाय चाललेच नाही. बॅकलिपला खाली घेतलं पण बॉल आणि बॅटचं व्यवस्थित होत नाही कनेक्शन
हा जातोय डॉट बॉल. आवश्यकता आहे डॉट बॉलची आणि तीच आवश्यकता ओळखताना प्रज्वल यांची चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर झोप उडवली आहे फलंदाज शुभम गुळवेची. धावसंख्या 32 वर थांबले. हो यावेळेस बघा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, स्विंग केलंय बॅटला पण त्या ठिकाणी कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये. कॅच ड्रॉप. एक एक चूक तुमची लक्षात घेतली जाणार आहे. इतकी कठीण ती कॅच नव्हती जितकी कठीण करून घेतली. दरम्यान कॅच ड्रॉप. फायदा होतोय टीम महिंद्रा स्पोर्ट्सचा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साईडला बॅट्समिंग पाहायला मिळालं. बॅटची लिडिंग एज आणि बॉल शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये 2 क्षेत्रक्षित त्या ठिकाणी पोहोचले होते. दीपू सुद्धा पोहोचला होता पण कॅच ड्रॉप. हो यावेळेस कक्षेत घेतलं आपल्या आणि बॉलला थेट उडवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एक मारलाय, सॉलिड मारलाय, येतोय षटकार, सिक्सर. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रयाग माली ऑन फायर नाव. आता शुभमने ज्या प्रकारे हात खोलले होते मनीष सर, त्याच प्रकारे प्रयाग माली फलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावर वेगाने वाढते. 39 धावा. 39. बघा मी म्हणालो होतो की कुठल्याच धावसंख्येला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. या ठिकाणी 86 टार्गेट आहे पण फलंदाजांची मानसिकता सांगते की आम्ही सुद्धा त्या लक्ष्यावर लक्ष देताना एक चांगला खेळ करण्यासाठी तयार आहोत. तीच फलंदाजी प्रयागची पाहायला मिळते. लो फुल टॉस, बॉटम अँड फ्रिस्ट मोमेंट पण क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. सिंगल मिळते. काय आक्रमक पवित्रा फलंदाजाचा पाहायला मिळतोय आणि प्रत्येक चेंडूसाठी त्यांच्याकडे इम्प्रोव्हायझेशन आहे आणि तेच पाहायला मिळालं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला, एक काऊ कॉर्नरला, एक लॉंग ऑफला आणि त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकांचं जाळं डीप मध्ये विणलं गेलेलं आहे. धावांना रोख लावण्यासाठी धावसंख्या 40 झाले. हो यावेळेस बघा उडवलाय थेट बॉलला. काऊ कॉर्नर, मिड विकेट, सीमारेषा पार. आलिशान, गगनचुंबी, स्काय स्क्रॅपर, सिक्सर. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. शुभम गुलवी आपले हात खोलताना हेलिकॉप्टर ड्राईव्ह. काय स्ट्रॉंग हँड आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. जसा बॉल पीच झाला त्यांची बॅट गेली बॉलवर आणि त्यानंतर प्रत्युत्तर मिळालं. 6 धावांचं. धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. कडक कडक फलंदाजी आहे. 32 वर खेळतायत शुभम आणि यावेळेस बघा नाही थांबणार, नाही झुकणार. इथे तिथे यहा वहा देखू जहा. आज फक्त शुभम गुळवीची हवा. येतोय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 52 या आकड्यावर. इक्वेशन आपण नक्कीच पाहूया प्रिन्स मूव्हीज वर. कारण सामना खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरकत चाललेला आहे. बिनबाद 52 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. आवश्यकता आहे 18 चेंडू 34 धावा. 18 बॉल 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटिल. दोपहर की गर्मी में गरम बल्लेबाजी आप देख रहे हैं शुभम गुलवी की. देखिए शुभम गुलवी वो बैट्समैन है पिछले सीजन में सबसे पहले सिक्सर का हैट्रिक भी उन्हीं के नाम था. और क्या बल्लेबाजी कर रहे हैं, कितने पे खेल रहे हैं शुभम. खतरे की घंटी बजी है. इस सीजन का जो हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड है वो 74 रनों का है. रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए. जय कुमार ट्रॉफी में दोपहर के सेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है. मरता क्या ना करता धनराज को बुलाया गया है. सामना करेंगे बैट्समैन प्रयाग माली. विकेट के लिए तरसती हुई आरडी. सुई चीट की कोशिश, सवाल पूछा, रन पूरा. दीपेश माली थोड़ा सा कठिनाइयों में लग रहे हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन. अभी भी 17 गेंदों में 33 रन चाहिए. धनराज फिर कड़क शॉट है. स्टैंड एंड डिलीवर.
बंदूक की गोली की तरह गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन। इस सीजन की गैसुद्दीन शेख के बाद खेली हुई सबसे अच्छी बारी। अगला मैच पॉइनियर बनाम मायरा स्पोर्ट, दोनों कैप्टन को तैयार रहना है। कमाल का स्ट्रोक, बंदूक की गोली की तरह गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन। 57 पे पहुंचा है स्कोर और शुभम गुलवी 16 गेंदों में 42। इस सीजन का यस टोटल इंडिविजुअल बिलाल शेख के नाम है। चैंपियन ट्रॉफी BC4 में 24 गेंदों में 66 रन। 29 रन चाहिए, दिल धड़का दिए आरडी के। शुभम ने इस मरतबा गेंद को निकाल दिया है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। दिस इज द क्लेवर बैटिंग फ्रॉम शुभम गुलवी। देखिए काफी स्ट्रगल कर रहे थे शुभम और राजा गुलवी, लेकिन शुभम गुलवी सही समय पे फॉर्म में आ गए। महिंद्रा स्पोर्ट राइट ऑन टॉप नाउ। संजय मात्रे और रुपेश मात्रे फेम टीम। पिछले मैच में भी 45 मारे थे, अब 46 पे खेल रहे हैं। अर्धशतक लगाते हैं तो जय कुमार ट्रॉफी का पहला और BC4 सीजन का चौथा। धनराज, पटकी हुई गेंद, परफ्यूम डिलीवरी, अच्छा बाउंसर, बिल्कुल सर के करीब से बालों को छूता हुआ चला गया विकेट कीपर के पास। धनराज, राज चलता हुआ मैदान पे शुभम गुलवी का। अच्छी गेंद, सही फैसला, हल्के हाथों से खेला। 1 रन बना, पंकज माली है वहां पर। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ महिंद्रा स्पोर्ट्स का पहुंचा है 62 रन। इक्वेशन डाउनलोड करना, जान दो ना, 24 बाकी है, बोलो। 24 रन। 13 गेंदे 24 रन। व्हाट अ मैच। धनराज सामना करेंगे प्रयाग माली। पल्लू शॉट, स्कूप किया है, 4 रन। पल्लू शॉट, सुपला शॉट खेला है वहां पे, स्कूप, या इसे आप आंचल शॉट भी कह सकते हैं, जिस तरह हमारी माँ बहनें। इसीलिए तो कहता है क्रिकेट को एंजॉय करना है तो जॉय में आइए। राजा मनोज करसन फ्लोरे वन मैन शो का ये बिग शो। देखना है कि अंपायर क्या निर्णय देते हैं। बल्लेबाज ने छुप कर ये सुपला खेला है, आप जाकर ऊपर। फेयर डिलीवरी, सही निर्णय अंपायर का। बल्लेबाज झुके हुए थे। 4 ओवर की समाप्ति, रन बने हैं 66। बचे हुए 2 ओवर में यहां से जीतने के लिए जो रन है वो हैं 20। मरता क्या ना करता, दीपेश माली खुद आए हैं जब गेंदबाजों ने कुछ भी नहीं किया है। देखिए इस सीजन का यस चेसिंग विक्टोरियन के नाम है। 93 रन बनाए थे BC4 चैंपियन ट्रॉफी में। आदेश गीते ने गोल्डन 6 से मैच जिताया था। दीपेश माली सामना करेंगे शुभम गुलवी। 47 पे बल्लेबाजी कर रहे हैं। शॉर्ट थर्मेन, एक डिपिच गली, कवर पॉइंट और मिड ऑफ सर्कल में है दीपेश माली। शुभम गुलवी के लिए स्वीप लगाने की कोशिश, अच्छी गेंद, डॉट गेंद, 11 गेंदे 20 रन। एक और कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं पॉइनियर और आरडी के बाद। दीपेश माली, रफ्तार नहीं है उनके पास। अच्छी गेंद, फ्लिक कर दिया, विकेटों में थी। 48 पे पहुंचे शुभम गुलवी। देखिए दीपेश माली
के पास रफ्तार नहीं है लेकिन अच्छे वेरिएशन और लाइन ऑफ अटैक अच्छा रखते हैं दीपेश माली। गेंदे बची है 10, रन चाहिए 19। प्रयाग माली ऑन स्ट्राइक। लॉन्ग लेग को पीछे भेजा है दीपेश ने। इस मरतबा ऑन ड्राइव किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है। प्रज्वल ने उठा के फेंका है, 2 रन पूरे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 69। गेंदे बची है 9 और रन चाहिए 17। 3 अच्छी गेंदे कर चुके हैं दीपेश माली। दीपेश माली सामना करेंगे प्रयाग माली। इस मरतबा सही फैसला, छोड़ दिया वाइट। 1 रन से 70 पे पहुंचा स्कोर। यहां से 9 गेंदों में 16 रन चाहिए। कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, कांटे की टक्कर। BC4 फॉर्मेट लीग मैचेस। जॉय कुमार उछाल दिया है, गगनभेदी शॉट, 6 रन। जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवा। 10 रन और चाहिए मुकाबले को जीतने के लिए। यह है राजा मानुस करसन फुलोरे का शो, जॉय कुमार ट्रॉफी, जिसमें फुल एंटरटेनमेंट, फुल एंजॉय हो रहा है। 8 गेंदे 10 रन। दबाव में RD 440। दीपेश माली। प्रयाग को नो लुक शॉट खेलने की कोशिश, आउट LBW। नो लुक शॉट खेलना चाहते थे, वहां पर विकेटों के सामने पाए गए और आउट हो गए प्रयाग माली। इस सीजन की हाईएस्ट पार्टनरशिप है, तालियां होना चाहिए। सात गेंदे 10 रन। जी जान तोड़ कोशिश कर रहे हैं दीपेश माली मैच बचाने की। एड़ी चोटी का जोड़ लगा रहे हैं। नए बैटर राजा गुलवी आए हैं। शुभम ने तो शुरुआत कर दी है, देखना है राजा शुरू होते हैं या नहीं। दीपेश माली राजा गुलवी के लिए 7 गेंदे 10 रन। ये कीमती गेंद है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए राजा को छोटी बैकलिप से टर्न किया। गेंद गैप में ट्रैवल हो रही है, 4 रन। जीवाचा जीव लग दादा यो आमचा, जीवाचा जीव लग दादा यो आमचा, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला। दोस्ती यारी तर फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। दोस्ती यारी तर फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। दोस्ती यारी तर फेमस झाला, करसन फुलो रे टेम घरवाला। 2016-17 में महिंद्रा स्पोर्ट्स का राज रहा था और इसी ग्राउंड पे 2016 में नाना ट्रॉफी को जीता था महिंद्रा स्पोर्ट्स ने। और गैसुद्दीन शेख का वो ऐतिहासिक ओवर था, लेकिन कहते हैं जो हाजिर वहीं वजीर। ये आप देख सकते हैं शुगर डोम। आइए मीठा कुछ मीठा हो जाए। कुछ जीत की शुरुआत मीठे के साथ। आपको सेलिब्रेशन करना है तो फिर कोई भी सेलिब्रेशन हो, शुगर डोम जाइए और अपने सेलिब्रेशन को और मीठा बनाइए। स्वप्निल चौधरी की देन है। श्री समर्थ इवेंट मैनेजमेंट, ये जो आप देख रहे हैं तमाम मैनेजमेंट दीपक फ्लोरे की देन है। देखिए महिंद्रा स्पोर्ट्स में आज किंग ऑफ क्रिकेट बिलाल शेख नहीं है, आज सुरेश पारदी नहीं है, लेकिन
उन्होंने बता दिया जो हाजिर वहीं वजीर। ओ इनकटर, शार्प इनकटर थी, क्या गेंद थी, टिप्पा खाने के बाद बहुत अंदर की जानिब कटी थी विवेक की। 5 गेंदे 6 रन, मुकाबला अभी खत्म नहीं हुआ है। यह है राजा मनुष का शो, यह है जॉय कुमार ट्रॉफी और यह है आपका एंजॉय। 5 गेंदे 6 रन, कमाल की गेंद की विवेक ने। विवेक कवर ड्राइव और हाफ सेंचुरी, व्हाट इनिंग, चौथा अर्धशतक और जॉय कुमार ट्रॉफी का ये पहला अर्धशतक और फिनिशिंग टच दिया है, नट आउट आए हैं 53 रन पर और क्वालिफाई हो गए। महिंद्रा स्पोर्ट आप आराम से आप जा सकते हैं, सुपर 6 में आ सकते हैं। कॉन्ग्रेचुलेशन संजय मात्रे जी, द लॉइन ऑफ भिवंडी। कॉन्ग्रेचुलेशन आपला माजी आमदार रुपेश मात्रे जी एंड ऑल टीम। मैन ऑफ द मैच इस सीजन का चौथा और जॉय कुमार ट्रॉफी का पहला अर्धशतक जड़ने वाले शुभम गुलवी। आज हालांकि देखा जाए तो बिलाल शेख नहीं थे, सुरेश पारदी नहीं थे, उसके बावजूद मैच को जीता है।